नवीन वर्ष सुरू झालं म्हणजे आपण या वर्षाची सुरुवात काहीतरी गोड पदार्थानेच करत असतो. तर आज यासाठी आपण बनवणार आहोत छान गुळाची लापसी. बनवायला अगदी सोपी आहे, तेवढीच चवीलाही तेवढीच रुचकर लागते. अगदी कमी साहित्यात बनवून तयारही होते. सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लापसी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं चला तर बघूयात. तर यासाठी 1 कप गव्हाचा दलिया घेतलेला आहे. गव्हाचा जो बाजारात दलिया मिळतो ना, तोच घेतलेला आहे. हा जो गव्हाचा रवा किंवा दलिया आहे तो हलकासा गाळणीने गाळून घ्यायचा, म्हणजे पिठाच्या गाळणीने, किंवा याला अगदी ताटात घेऊन पाखडूनही घेऊ शकतो. जेवढा दलिया घेतला आहे तेवढाच मोजून 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ छान बारीक चिरून घ्यायचा. आवडीनुसार काजू बदामाचे काप घ्यायचे. 2 चमचे साजूक तूप, वेलची जायफळची पूड, 1 चमचा खसखस. खसखस इथे ऑप्शनल आहे, पण असली तर जरूर घाला. त्याची चवही खूप छान लागते गुळाच्या लापसीमध्ये. यानंतर शेवटी यामध्ये घ्यायचे किसलेलं खोबरं. तुम्ही सुकं किंवा ओलं कुठलंही खोबरं यासाठी वापरू शकता. खोबऱ्याचाही चव खूप छान लागते या लापसीमध्ये. तर सुरुवातीला गॅसवर 1 कुकर गरम करून घेतला. ही लापशी आपण आता कुकरमध्येच बनवणार आहोत, म्हणून सुरुवातीला गरम कुकरमध्येच फक्त अर्धा मिनटं हलकंसं गुलाबीसर होईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं. आता खोबरं भाजत आल्यावर इथेच आपण थोडीशी जी खसखस घेतली होती तीही यामध्ये टाकून द्यायची. हलकीशी तीही खोबऱ्यासोबतच भाजून घ्यायची. फक्त अर्धा ते 1 मिनटं हलकासा रंग बदलेपर्यंत खोबरं आपण भाजणार आहोत. खोबरं छान भाजलं गेलं, काढून घेऊया. आता ह्याच गरम कुकरमध्ये 1 चमचा तूप घातलं आणि त्यावर जे बदाम आणि काजूचे काप होते तेही यामध्ये टाकून द्यायचे. काही मोठे तुकडे मी ठेवलेले आहेत, तेही फक्त अर्ध्या मिनटात लगेच भाजले जातात. भाजून झाले की लगेच यांना हे काढून घेऊयात. आता याच कुकरमध्ये 2 चमचे जे तूप घेतलं होतं ते या ठिकाणी टाकून द्यायचं. तूप घातल्यानंतर जो गव्हाचा रवा किंवा दलिया घेतलेला आहे तो छान खरपूस होईपर्यंत, रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कमी गॅसवरच हा गव्हाचा रवा किंवा दलिया भाजायचा. मोठ्या गॅसवर भाजला तर तो लगेच भाजला जाईल, पण जी लापसीला जी टेस्ट येते मंद गॅसवर हा दलिया भाजण्याची ती येणार नाही. म्हणून मध्यम ते कमी गॅसवरच अगदी 5 ते 7 मिनटं हा दलिया भाजायचा. सुरुवातीला जसं जसा तो दलिया भाजला जातो तसा त्याला पांढरट रंग यायला लागतो. अगदी तुम्ही बघू शकता हलकासा पांढरट रंग या दलियाला यायला लागला, म्हणजे रवा छान फुलायला लागलेला आहे. एकीकडे गॅसवर 1 वाटी दलियासाठी मी 3 वाटी गरम पाणी करून घेतलेलं आहे. मध्यम ते कमी गॅसवर अगदी 5 ते 7 मिनटं हा दलिया भाजायला आपल्याला वेळ लागलेला आहे. आणि छान भाजला गेला. हलकासा तांबूस रंग यायला लागला. आता यामध्येच गरम करून घेतलेलं पाणी थोडं थोडं करून घालायचं. दुसरीकडे चमच्याने व्यवस्थित हा दलिया मिक्स करून घ्यायचा. आणि पाणी छान उकळलेलं होतं त्यामुळे लगेच हा दलिया पण उकळायला लागला. आता या स्टेजला आपल्याला खोबरं आणि जी खसखस भाजून घेतली तीही यामध्ये घालून द्यायची. साधारण कुकरमध्ये करतो आहे म्हणून 2.5 वाट्या पाणी मी घातलं. थोडंसं चवीसाठी पाव चमचा मीठ घातलं, मिक्स केलं. मध्यम गॅसवर फक्त 1 शिट्टी कुकरची काढून घ्यायची. आता 1 शिट्टी झाली, छान वाफ निवळली का कुकरचं झाकण उघडायचं. हे बघा अगदी मऊसूत असा हा गव्हाचा दलिया शिजलेला आहे. आपल्याला मोकळी लापशी हवी असेल, अशी मोकळी रवेदार लापशी हवी असेल तर 2.5 वाट्या पाणी पुरेसं होतं. आणि जर थोडीशी मऊसूत हवी असेल तर आपण अगदी अर्धा वाटी पाणी अजून घातलं असतं तरीही चाललं असतं. आता या स्टेजला याच कुकरमध्ये आपण जो गूळ बारीक करून घेतला होता तो घातला आणि गूळ छान यामध्ये मिक्स करून घ्यायचा. 2 मिनटातच हा गूळही यामध्ये विरघळला जातो आणि छान या लापसीला हलकंसं गुळामुळे पाणी सुटतं. कुकरचं झाकण न लावता फक्त 2 मिनटासाठी यावर अशीच वाफ काढली तर हे बघा गूळ बराचसा वितळला गेला आहे आणि लापशीही छान मऊसूत झालेली. गॅसची फ्लेम ही आपण मध्यमच ठेवलेली आहे. तर सगळा गूळ इथे वितळला गेला. गूळ वितळल्यानंतर आपल्याला जशी थोडी घट्टसर हवी असेल किंवा थोडीशी मऊसूत हवी असेल त्यानुसार ही
लापशी आपण शिजवून घ्यायची. तर यामध्येच जे काजू बदामाचे काप थोडे भाजून घेतले होते तेही यामध्ये घालायचे. अर्धा चमचा वेलची जायफळ पूड, याचीही चव अगदी मस्त लागते लापसीमध्ये. तर तयार आहे इथे आपली गुळाची लापशी. अगदी 15 मिनिटात बनून तयार होते. चवीलाही तेवढीच भारी होते. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्ही एकदा नवीन वर्षाच्या सुरुवातीला या पद्धतीने गुळाची लापशी करून बघा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. थँक्यू.